हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मज्जेत ना? मज्जेतच असायला पाहिजे. फायनली आफ्टर 6 डेजच्या ब्रेकनंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ पाहायला मिळतील. इथे श्रीजूचं आणि डॅडाचं मस्ती प्लस एक्सरसाइज करणं सुरू होतं. श्रीजूसुद्धा आपल्या डॅडाला कॉपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आहे. ही आमचं मॉर्निंग रुटीन आहे. डेली नाही, जेव्हा श्रीजू कधी पण उठली तर आम्ही 8-8:30 वाजतापर्यंत खाली जाऊन असंच एक्सरसाइज आणि कोवडी ऊनसुद्धा मिळून जाते श्रीजूला म्हणून घेऊन येतो आणि छान एक्सरसाइज प्लस तिला एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली आज माझ्याकडे दुपारून काही पाहुणे येणार होते. मीन्स मी ज्या कॉलनीमध्ये आधी राहायची ना, डॉक्टर कॉलनीमध्ये, तिथल्या काही बायका यायच्या होत्या माझ्याकडे हळदी कुंकवायला. सो त्याची पण प्रिपरेशन करून घ्यायची होती आणि मला माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला सुद्धा जायचं होतं. त्याचीसुद्धा पॅकिंग करून घ्यायची होती. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही खूप काही मिस करणार आहे. मी लग्नाचा, हळदीचा आणि रिसेप्शनचा तिन्ही ब्लॉग टाकणार आहे. प्रयत्न करते मोठासुद्धा ब्लॉग टाकण्याचा. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जनरली तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मीच दिसत असते, थोडाफार शिजू दिसत असते, पण मीच जास्त प्रमाणात असते. तर म्हटलं चला आज हा मिनी ब्लॉग शिजूचाच वर करूया, शिजूचंच डेली रुटीन दाखवूया. शिजूची मस्ती, खेळणं, किती मस्ती करत असते ती दिसते थोडीफार. सगळ्यांनाच वाटते की शिजू खूप शांत आहे, पण तिचं हे कारनामं पण तुम्ही बघून घ्या. शिजू तिच्या डॅडासोबत बिझी होती. म्हटलं चला तोवर आपण आपलं काम निपटून घेऊया. मला प्रिपरेशन करून घ्यायची होती लंचची, सो मी ते प्रिपरेशन करून घेतली आणि मग 12-12:30 वाजतापर्यंत माझे पाहुणेसुद्धा आले होते आणि मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत लंच आणि हळदी कुंकू सगळं निपटून घेतलं आणि मग वेळ आली त्यांची निघण्याची. सो ते शिजूला बाय करून निघत होते. म्हटलं चला आपण पण खाली त्यांना ड्रॉप करायला जाऊया. त्यांना बाय करायला आलो आणि हे मंकी दिसले आम्हाला. आज इतके सारे मंकी आले होते की चला या मंकींसोबत माझा व्हिडिओ इथं संपवते. चलो बाय.